धुळे तालुक्यातील नगाव गावातील बसस्टँड परिसरात सकाळच्या वर्दळीच्या वेळी एक मोठा अपघात घडला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मिळालेल्या माहितीनुसार मनोज नामदेव पाटील यांच्या मालकीचे मारुती सुझुकी क्रमांक MH18 AJ 2758 हे चारचाकी वाहन त्यांच्या घरासमोर नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेला उभे होते। सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास हायवेवरून जाणाऱ्या क्रमांक MSC 9507 शेणखत वाहून येणाऱ्या वाहनाचे नियंत्रण सुटले। हे वाहन बसस्टँड जवळील मटनवाडा हॉटेलच्या फलकाला जोरदार धडक देत पुढे गेले आणि सिनेस्टाईलने उभ्या असलेल्या पाटील यांच्या गाडीवर आदळले। या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हॉटेलचा बोर्डही पूर्णपणे तुटला आहे। बद्दल मला काही घेणं देणं नाही। मला माझ्या गाडीची नुकसान भरपाई देण्यात यावी। आज जी दुर्घटना झाली नॅशनल हायवे 3 वर नागावजवळ, तर ती गाडी जोरात येते ते ब्रेकर वाढवण्यात यावे, नाहीतर अजून याच्या पुढं काही जास्त प्रकार होतील म्हणून नॅशनल हायवेवाल्यांनी ही दखल घ्यावी। कारण ट्रॅफिक जास्त झाली आणि लोक बस स्टँडवर इथं राहतात। पण आज काही गाडीला ठोकल्यामुळे काही दुर्घटना झाली नाहीतर एखाद्या टायमाला आज मोठा इघात झाला असता नागाव गावात, म्हणून नॅशनल हायवेवाल्यांनी दखल घ्यावी, ते ब्रेकर वाढवावे।